न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। सरकारला आवाहन, महिन्याभरात निर्णय नाही तर आंदोलन अधिक उग्र। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व स्वतः शरद पवार यांनी केले। गोल क्लब मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर मेहेर सिग्नल जवळ सभेत रूपांतर झाले। ओल्या दुष्काळाचे काय काय महत्व आहे की ताबडतोबीने त्याचे ओला दुष्काळ याचे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात शासनाच्या स्थायी आदेश त्याप्रमाणे काम सुरू झालं पाहिजे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शिक्षणाची फीज माफ झाली पाहिजे, शेतसारा माफ झाला पाहिजे, हे पण महत्वाचं। कर्जमाफी सध्याच्या महायुती सरकारने एक असं ठरवलं होतं की आमचं सरकार येऊ दे, आम्ही कर्जमाफी देऊ। आता हा राईट टाइम आहे। ते म्हणतात आम्ही कधीतरी देऊ 5 वर्षात, असं नाही चालणार। सध्याचा पावसाळा आणि नुकसान झाले, राइट टाइम है कि कर्जमाफी दिली पाहिजे। महाराष्ट्र के लोग प्रॉब्लम में आते, अड़चन में आते हैं, तो पवार साहब ही उनको सपोर्ट करने के लिए उनके लिए लड़ने के लिए आगे आते हैं। आज अगर आप देखो किसानों की परिस्थिति बहुत डिफिकल्ट है, बहुत अड़चनी है, और पवार साहब खुद यहाँ पे रास्ते पे उतर के इस आंदोलन में, इस आक्रोश मोर्चा में सहभाग ले रहे हैं। किसानों की बहुत सारी मांगनियां हैं, जिसमें कर्ज माफी है, जहाँ पे इलेक्शन के वक्त इस सरकार ने वहाँ पे बोला था, आश्वासन दिया था कि हम कर्ज माफी करेंगे, लाड़की बहना उनको 2100 रुपए करेंगे, भावांतर योजना लाएंगे, इंश्योरेंस में कुछ अच्छे बदल लाएंगे, लेकिन वैसे कुछ हुआ नहीं। हमी भाव देताना आमची जी संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिला आहे ती कर्जमाफी संपूर्ण झाली पाहिजे, कुठल्या अटी शर्ती नाही। जर कर्जमाफी नाही झाली तर आम्ही सर्व शेतकरी आम्ही या सरकारच्या विरोधात मतदान टाकू, हे 100% आम्ही ठरवू। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरताचा आक्रोश मोर्चा आहे आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून सुटले गेलेले नाहीत। त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याकरता स्वतः पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा निघतोय। मला विश्वास आहे की सरकार ह्या मोर्चाची दखल घेऊन ज्या मागण्या आम्ही आता ह्या मोर्चामध्ये करणार आहोत, जे निवेदन देणार आहोत, त्याची प्रत सरकारकडे जाईलच। त्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा। ठीक आहे, लोकशाहीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आम्ही आता हा मोर्चा पक्षाच्या माध्यमातून काढलेला आहे। सरकारसमोर मागणी करणं ही आता विरोधी पक्षातल्या लोकांचं काम आहे आणि त्याप्रमाणे आजची ही मागणी आहे। या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिला, 1 महिन्याच्या आत कर्जमाफी जाहीर केली नाही तर राज्यातील मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। सुप्रिया सुळे यांनी सांगितले की शरद पवार कृषी मंत्री असताना 70,000 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती, मग आता शेतकऱ्यांना दिलासा का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कर्जमाफी करा, 1 महिन्याचा कालावधी देऊ। जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते। एक तर इकडे लाडक्या बहिणींना मला निधी दिला का दिला, त्याच्यात मी नाही लाडकी, पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये 25 लाख महिलांची नावं कमी केली। हे आम्ही सहन करणार नाही। फौजियाताई आणि रोहिणीताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय। तर शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा मांडत सरकारवर थेट निशाणा साधला। गेल्या 2 महिन्यात 2000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून राज्यकर्त्यांनी संकट काळात जबाबदारी घ्यावी लागेल असे पवार म्हणाले। कर्जबाजारी हा शेतकऱ्यांसाठी मोठा रोग आहे, त्यावर उपचार न केल्यास शेतकरी आत्महत्यांना आळा बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला। सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। मी आश्वस्त झालो। दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे तितकं चांगलं नाही, तो का जीव देतोय हे समजून घेतलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही। यवतमाळ जिल्ह्यात जाऊन त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ
त्याच्या बायका मुलं असतील त्याला विचारलं आणि समजून घेऊ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, लगेच काय झाले दुसऱ्या दिवशी आणि दोघेही नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्यांची भेट आणि दोघांनी घेतली. ती मागणी शेतकऱ्याची बायको जसा जसा वेळ तिला मी समजून सांगितलं. मी विचारलं, मागणी तू काय म्हणते, तुझ्या माणसाने जीव का दिला? तिने सांगितलं कर्ज काढलं होतं सोसायटीचं, पैसा आला नाही, दुष्काळ पडला, सोसायटीची नोटीस आहे. दुसऱ्या वर्षी खाजगी शेतकऱ्याचं कर्ज काढलं, तेही शकलं, ते जसं आलं नाही तो सावकार घरामध्ये आला, माहिती तुझी काढली आणि माझ्या अनुसार पंचनामा सगळ्याच्या खबर झाला. या मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. कर्जमाफीची मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीने या मोर्चातून दिला आहे.